हॅलो अँड वेलकम टू मार्गी। आजपासून आपण न्यूजपेपर सिम्प्लिफाईड हा डेली इनिशिएटिव्ह सुरू करत आहोत, ज्याच्यामध्ये आपण विशेषतः महत्त्वाच्या लेखांवर संपूर्ण ॲनालिसिस केलं जाईल, इश्यू घेतला जाईल आणि त्या इश्यूचं संपूर्ण ॲनालिसिस केलं जाईल, ज्याचा तुम्हाला मेन्समध्ये किंवा प्रिलिम्समध्ये फायदा होईल। तर चालू करूया। वेलकम अगेन। आजचे लेख आहेत सेल्फ रेग्युलेशन कोड फॉर द ऑनलाईन क्युरेटेड कंटेंट प्रोव्हायडर्स OCCP। त्यानंतर दुसरा एक इश्यू आहे की ऑस्ट्रेलियन गव्हर्नमेंट वर्सेस गुगल आणि सोशल मीडिया मस्ट कॉम्प्लाय विथ द लॉ ऑफ द लँड, ज्याच्यामध्ये ट्विटर आणि इंडियन गव्हर्नमेंट यांचं जे क्लॅशेस आता चालू आहेत त्याच्याबद्दलची चर्चा केलेली आहे। तर कोड ऑफ सेल्फ रेग्युलेशन हा 10 फेब्रुवारीपासून ऑपरेशनलाइज केला गेलेला आहे। त्याच्यामध्ये एक टूलकिट प्रोव्हाइड केलेला आहे। इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडिया IAMAI अशा ह्या ऑर्गनायझेशनच्या अंडर द एजिस ऑफ IAMI। तर IAMI ही काय आहे, तर ही एक नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे। तर ही नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन इंडस्ट्री लेड आहे आणि इंडस्ट्रीसाठी काम करते आणि सोसायटीज रजिस्ट्रेशन ऍक्ट 1860 याच्या अंडर ही ती रजिस्टर केलेली आहे। तर हे OTT प्लॅटफॉर्म जो आहे तो आत्ता जो पॅन्डेमिकच्या नंतर इन्क्रीज देअर सबस्क्रिप्शन जे वाढलेले आहेत त्यांचे, तर त्याच्यासाठी रेग्युलेशन करण्याचं जे काम आहे तर त्यासाठी एक कोड ऑफ सेल्फ रेग्युलेशन त्यांनी बनवलेलं आहे। तर ह्या OTT प्लॅटफॉर्मचा आत्ता तांडव ह्या Amazon प्राईम याच्यावर चालू होती सिरियल। तर त्याच्या वेळी जो ऑब्सिनिटी, सोशल इम्युनिटी अँड डिफायलिंग द प्लेसेस ऑफ वर्शिप याच्या अंडर त्यांच्या अगेन्स्ट FIR रजिस्टर केली गेलेली आणि त्याच्यामुळे त्यांना तो कंटेंट काढून टाकावा लागला होता। त्यामुळे हे न्यूजमध्ये आलेलं आहे। तर IAMAIच्या अंडर हा जो सेल्फ रेग्युलेशन कोड बनवला आहे तो एक टूलकिट आहे। त्या टूलकिटमध्ये काय दिलेलं आहे, तर टूलकिट म्हणजे एक कोड ऑफ कंडक्ट असतो ज्याच्या अंडर आम्ही काम करणार, असा एक सेल्फ रेग्युलेटरी कोड दिलेला आहे। तर ते IB मिनिस्ट्रीनं आत्ता जो अल्टिमेटम दिलेला की आम्ही गव्हर्नमेंट विल रेग्युलेट ऑल द OTT प्लॅटफॉर्म्स, तर ह्या अल्टिमेटम नंतर ह्यांनी हा मान्य केलेला आहे। ही प्रोसेस जुनीच आहे, म्हणजे 2019 मध्ये पहिल्यांदा असं कोड ऑफ कंडक्ट आणला होता, ज्याला 9 OTT प्लॅटफॉर्म्सनी जे आहे ते त्यांनी आपली तयारी दर्शवली होती। त्यानंतर 2020 मध्ये जानेवारी 2020 मध्ये पुन्हा 5 OTT प्लॅटफॉर्म्सनी तयारी दर्शवली होती, पण हा इम्प्लिमेंट होत नव्हता। तर ह्या टूलकिटमध्ये 2 स्टेजेस आहेत, 2 स्टेजेस ऑफ ग्रीव्हान्स अँड कंप्लेंट रिड्रेसल स्ट्रक्चर। त्याच्यामध्ये एक इंटरनल कमिटी आणि दुसरी अपिलिएट कमिटी आहे। अपिलिएट बॉडी ही ॲडवायझरी बॉडी असेल, ज्याच्यामध्ये 3 मेंबर्स असतील। त्यातला एक मेंबर आहे जो इंडिपेंडंट मेंबर असेल, तो OCC प्लॅटफॉर्म्स जे OCC प्लॅटफॉर्म्स आहेत त्यांच्या थ्रूच एम्पॅनल्ड ग्रुप असेल तो सिलेक्ट करून देईल। तर ही अपिलिएट बॉडी जी आहे ह्याच्यावरच पुन्हा एक क्रिटिसिझम पण केलं जाते, ते आपण बघूया पुढे। तर हे OTT प्लॅटफॉर्म्सवर रेग्युलेशन कुणी करायचं, तर याच्यासाठी गव्हर्नमेंट तर रेग्युलेशन करू शकत नाही, कारण त्यामुळे मग फ्रीडम ऑफ एक्सप्रेशनवर बाधा आणली जाईल, अशा प्रकारचं एक आर्ग्युमेंट तयार होतं। मग ह्याचे रेग्युलेशन हे इंडिपेंडंट बॉडीने केलेलं बरं। तशा प्रकार जसं या इंडिपेंडंट बॉडीज आपल्याकडे प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया आहे किंवा BCCC आहे, ब्रॉडकास्टिंग कंटेंट कंप्लेंट्स काउन्सिल, किंवा ASC आहे, ॲडव्हर्टायझिंग स्टँडर्ड्स काउन्सिल ऑफ इंडिया। तर अशा प्रकारची एक इंडिपेंडंट बॉडी IAMAI ही तशा प्रकारची बॉडी आहे, म्हणून त्याच्या अंडर हे रेग्युलेशन केलं जावं, अशा प्रकारच्या डिमांड्स आहेत। तर ह्या रेग्युलेशन जे आहेत OTTवर हे करू नये अशा प्रकारची एक रिकमेंडेशन ही 2016 श्याम बेनेगल कमिटी एक बसवली होती। त्यांनी जे फिल्म सर्टिफिकेशनसाठी CBFCच्या अंडर जी बसवली होती, तर त्या रिपोर्टमध्ये सांगितलेलं आहे की OTT प्लॅटफॉर्म शुड बी लेफ्ट अलोन अँड पीपल विल बी लेफ्ट टू विविंग चॉईसेस जे असतात ऑडियन्सचे, ते त्यांनी स्वतः डिसाईड केलेले बरे। आणि त्याच्या अंडर व्ह्युअर्सचं जे एज असतं त्यानुसार फिल्म्सला क्लासिफाय केलं पाहिजे, अशा प्रकारची अजून एक तरतूद होती। आणि प्री सेन्सॉरशिप ही लिबरल डेमोक्रेसी किंवा लिबरल सोसायटीला इनकम्पॅटेबल आहे, त्यामुळे प्री सेन्सॉरशिप ही करू नये, अशा प्रकारचे रिकमेंडेशन होते। त्यालाच अनुसरून हे आत्ताचं सेल्फ रेग्युलेशन कोड आहे, अशा प्रकारची आर्ग्युमेंट IAMAI आणि अदर OTT प्लॅटफॉर्म्स यांनी पुट फॉरवर्ड केलेली आहे। तर याच्यामध्ये कन्क्लुजन असं आहे की हे पोलिस्ड अप्रोच आहे। हा जो पोलिस्ड अप्रोच होतो, जर गव्हर्नमेंटने किंवा अदर गव्हर्नमेंट ऑथॉरिटीजनी जर त्याच्यावरती रेग्युलेशन केलं तर हा अशा प्रकारचा
पोलिस्ड अप्रोच हा प्रोपोगंडाला कारणीभूत ठरू शकतो. गव्हर्नमेंट कॅन यूज एनी ऑर्गनायझेशन ऑर एनी OTT प्लॅटफॉर्म फॉर बुस्टिंग द प्रोपोगंडा. त्यामुळं अशा प्रकारचं जे रेग्युलेशन आहे ते अनइम्पिचेबल एखादी अनइम्पिचेबल बॉडी जी असते तर त्या बॉडीकडून घेतलं जावं. म्हणजे ज्याला वाईड स्पेक्ट्रम ऑफ द सिव्हिल सोसायटीचा सपोर्ट असेल. अनइम्पिचेबल का बरं, तर त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट त्याला इम्पिच करू शकणार नाही किंवा पार्लमेंट किंवा कुठलीही बॉडी. त्यामुळे ते इंडिपेंडंट असेल आणि त्याच्यामध्ये सिव्हिल सोसायटीचा लार्जर सपोर्ट असल्यामुळं एक विदिन द सोसायटी सेल्फ रेग्युलेटरी एन्व्हायरमेंट क्रिएट होईल. त्यासाठी अशी डिमांड आहे. तर हे कन्क्लुजनमध्ये आपण लिहू शकतो त्यामध्ये आता सेल्फ रेग्युलेटरी कोड, सेल्फ रेग्युलेटरी कोड फॉर बेस्ट प्रॅक्टिसेस असं हे त्याचं एक टेक्निकल ऑफिशियल नाव आहे. तर त्याच्यामध्ये हे जे OTT प्लॅटफॉर्म्स आहेत त्यांचंच नाव OCCP आहे. OCCP हे दुसरं काही नाही तर OTT प्लॅटफॉर्मचं स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मचंच नाव हे असं रेफर केलेलं आहे त्याच्यामध्ये IAME. तर आता हा टूलकिट जो आहे तो 17 OCCP प्लॅटफॉर्म्स यांनी ऍक्सेप्ट केलेला आहे इम्प्लिमेंट करण्यासाठी. हा सेल्फ रेग्युलेटरी आहे. त्याला कुठल्याही गव्हर्नमेंटचं नसल्यामुळं आपण हा इम्प्लिमेंट जो केला त्याला IB मिनिस्ट्रीने जे आधी लास्ट इयर ऑल्सो त्यांनी आणला होता अशा प्रकारचा प्लॅटफॉर्म सेल्फ रेग्युलेटरी कोड, पण रिजेक्ट केला. त्याला कारण दिली होती मिनिस्ट्रीने की यू लॅक द इंडिपेंडंट थर्ड पार्टी मॉनिटरिंग. जरी सेल्फ रेग्युलेटरी असेल तरी थर्ड पार्टी मॉनिटरिंग पाहिजे. त्याचबरोबर एक वेल डिफाईन्ड कोड पाहिजे आणि वेल डिफाईन्ड कोड फॉर एथिक, कोड ऑफ एथिक्स पाहिजे. तो दिला नव्हता त्यांनी. आणि यू फेल्ड टू इनिशिएट द प्रोहिबिटेड कंटेंट ॲडिक्वेटली. म्हणजे एक्झॅक्टली प्रोहिबिटेड कंटेंट काय असावं तर हे तुम्ही डिफाईन केलं नाही. या 3 कारणांनी IB मिनिस्ट्रीने तो रिजेक्ट केला होता. आता IAME हा सेल्फ रेग्युलेटरी कोड IB मिनिस्ट्रीकडे पाठवलेला आहे, पण आता तो अजून मान्य होतो का ते बघावं लागलं. तर याच्यामध्ये अशा प्रकारचे रेग्युलेशन्स जे असतात OTTमध्ये. तर याच्यात ग्लोबल प्रॅक्टिसेस काय आहे, ग्लोबल लेवलला काय चालू आहे, तर अदर OCC रेग्युलेटरी मॉडेल्स काय आहेत. तर सिंगापूरमध्ये एक मॉडेल आहे गव्हर्नमेंट, त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट मीडिया रेग्युलेटिंग बॉडी, गव्हर्नमेंट मीडिया रेग्युलेटिंग बॉडी आहे जी डिटेल्ड कोड फॉर OTT प्लॅटफॉर्म्स असा इश्यू करते. तर त्यामध्ये OTT प्लॅटफॉर्म्स हॅव नो से, ॲब्सोल्युटली नो से. अशा प्रकारचे रेग्युलेटरी मॉडेल सिंगापूरमध्ये म्हणजे थोडंसं स्ट्रॉंग रेग्युलेशन्स. आणि ऑस्ट्रेलियामध्ये ऑस्ट्रेलियन क्लासिफिकेशन बोर्ड असं एक बोर्ड आहे जे क्लासिफाय करतं बोथ ऑनलाईन अँड ऑफलाईन कंटेंट. तर त्याच्यामध्ये ऑस्ट्रेलियन क्लासिफिकेशन बोर्ड अगेन इट इज अ गव्हर्नमेंट इंटरव्हेन्शन. बट नेटफ्लिक्सला जे आहे ते एक्सेप्शन याच्यामध्ये दिलेलं आहे. नेटफ्लिक्सला स्वतःचे जे विविंग स्टँडर्ड्स आहेत ते स्वतः ठरवण्याचा अधिकार दिलेला आहे याच्यामध्ये. आणि तिसरं जे आहे युकेमध्ये ब्रिटिश बोर्ड फॉर फिल्म सर्टिफिकेशन ह्याच्यामध्ये सुद्धा नेटफ्लिक्सला अगेन अलाउड इट. नेटफ्लिक्सवर कुठलीही बंदी आणलेली नाही त्यांनी. सेल्फ रेग्युलेशन स्वतः रेटिंग सेट करू शकतात ते. त्यामुळं असं आर्ग्युमेंट केलं जाते की जे लिबरल सोसायटीज असतात त्यामध्ये आणि एस्पेशली इंडिया, बिकॉज इन इंडिया OCC सेक्टर इज स्टील इन द इन्फन्सी ऑफ द ग्रोथ अँड इट शुड बी ग्रोन बिकॉज इट हॅज प्रोव्हाइडेड मल्टिपल अँड मेनी सच गुड कंटेंट अँड विच कंटेंट कॅन बी कन्स्ट्रक्टिव्ह इन द सोसायटी. आणि त्यामुळे अशा प्रकारच्या इन्फन्सी असलेल्या सेक्टरला ग्रोथ होण्यासाठी रेग्युलेशन हे सेल्फ रेग्युलेटरी सध्या तरी ठेवलं जावं. आणि सेल्फ रेग्युलेटरी हे ॲब्सोल्युटली सेल्फ रेग्युलेटरी ठेवता येतं का तर नाही ठेवता येत. बिकॉज सम अदर एलिमेंट्स जे आपल्याकडे आता जे क्रॅश कमर्शियलायझेशन झालेलं दिसतं, डिपिक्शन ऑफ द व्हायलन्स, कल्चर ऑफ व्हायलन्स अँड ज्याच्यामध्ये कमोडिफिकेशन ऑफ वुमेन दाखवलं जातं जे OTT प्लॅटफॉर्म्सवरती. तर अशा प्रकारचे जे सेल्फ रेग्युलेशन उपयोगी पडत नसेल अशी जर लिमिट पाहिजे असेल तर इफ इट इज नॉट वर्किंग देन रेग्युलेशन वुड बी द बेस्ट वे. त्यानंतर हे जे OCC प्लॅटफॉर्म्स आहेत तर हे प्लॅटफॉर्म्स कुठल्या मिनिस्ट्रीच्या अंडर येते ह्याच्यासाठी एक 2020 मध्ये गेल्या वर्षी एक डिबेट चालू होता. त्याच्यामध्ये मिनिस्ट्रीमध्येच कॉन्फ्लिक्ट होता. तर तो कॉन्फ्लिक्ट जो ओव्हरसाईट कोण करेल तो कॉन्फ्लिक्ट आता दूर झालेला आहे. आणि IB मिनिस्ट्री आणि नॉट METI मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेलिकम्युनिकेशन हे नाही तर IB मिनिस्ट्री त्याच्यावर रेग्युलेशन करणार हे फिक्स झालेलं आहे. तर कन्क्लुजनमध्ये ह्या आर्टिकलमध्ये काय म्हणता येईल की एक बॅलन्स्ड अप्रोच बिटवीन क्रिएटिव्ह फ्रीडम अँड रेग्युलेशन, एक बॅलन्स्ड अप्रोच शुड बी मेंटेन्ड बाय द स्टेट. त्यानंतर ही जी प्रोसेस आहे तर त्यामध्ये जानेवारी 2019
मध्ये एक कोड ऑफ कंडक्ट एक सुरुवातीला रेज झाला होता. तर ह्याचं इव्होल्युशन कसं आहे, तर जानेवारी 2019 मध्ये एक कोड ऑफ कंडक्ट 9 OCC प्लेयर्सनी ऍक्सेप्ट केलेला, ज्याच्यामध्ये हॉटस्टार, सोनी लाईव्ह, डिस्नी वगैरे एटसेट्रा, रिलायन्स जिओ हे सगळे त्यामध्ये होते. त्यामध्ये एक 2 tier कंप्लेंट रिड्रेसल कमिटी ही प्रपोज केली होती. परंतु ती त्याच्यामध्ये जी दुसरी कमिटी म्हणजे पहिली कमिटी इंटरनल रिड्रेस कमिटी होती आणि दुसरी त्याच्यातली डिजिटल कंटेंट कंप्लेंट्स पॅनल फॉर अपील, ही अपिलिएट बॉडी, अशा 2 बॉडीज होत्या. तर ही जी अपिलिएट बॉडी होती डिजिटल कंटेंट कंप्लेंट्स पॅनल फॉर अपील्स, तर ह्याच्यावर जस्टिस AP शहा ह्यांची हेडेड बाय जस्टिस AP शहा अशा प्रकारची ती कमिटी असणार हे प्रपोज होतं. तर त्यातले फ्यू प्लेयर्स, जे 5 प्लेयर्स तयार झालेले, त्यातले फ्यू प्लेयर्सनी फिअर रजिस्टर केला की इट वुड बी द गव्हर्नमेंट इंटरव्हेन्शन फ्रॉम द बॅकडोर. कारण जस्टिस AP शहा हे गव्हर्नमेंटची एंटिटी किंवा काहीतरी गव्हर्नमेंट रोल प्ले करू शकतो त्यामध्ये, अशा प्रकारचा आर्ग्युमेंट तिथं झालेला. म्हणजे हे फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आणि रेग्युलेशन हे ह्याच्यामधला कॉन्फ्लिक्ट कसा आहे हे याच्यामधून दिसतं आपल्याला. इट इज नॉट इझी टू रेग्युलेट मीडियाज. आणि द लास्ट अटेम्प्ट, 3rd अटेम्प्ट झालेला तो आता सप्टेंबर 2020 मध्ये रेग्युलेशनचा बाय IAMEI. तर त्यांनी मगाशी सांगितल्याप्रमाणे एक असा प्लॅन पुट फॉरवर्ड केला होता, पण गव्हर्नमेंटनी तो रिजेक्ट केला. तर त्यासाठी 3 कारणं दिली होती की तुमच्याकडे डिफाईन्ड कोड ऑफ कंडक्ट किंवा कोड ऑफ एथिक्स नाही आहे, क्लॅरिटी नाही आहे की कुठला कंटेंट एक्झॅक्टली प्रोहिबिट केला जाईल, आणि मॉनिटरिंग जे बॉडी असेल रिड्रेस करण्यासाठी जी 3rd पार्टी मॉनिटरिंग बॉडी असेल ती तुम्ही दिलेली नव्हती. तर त्या सगळ्याला आता याच्यामध्ये एकत्रित घेऊन अशा प्रकारचं एक टूलकिट इश्यू केलेलं आहे. आता ह्या टूलकिटच्या 2 स्टेजेस आपण सांगितले, इंटरनल कमिटी आणि 2 कमिटीज ज्या आहेत त्या ग्रीव्हान्स आणि कम्प्लीट रिड्रेसलसाठी बनवलेल्या आहेत. इंटरनल कमिटी अँड अपिलिएट ॲडवायझरी बॉडी जी 3 मेंबर्सची असणार. तर त्याच्यातला इश्यू काय आहे, जो आता क्रिटिक्समध्ये लिहिता येतं आपल्याला, की त्यातली जी 2nd स्टेज ऑफ रिड्रेसल आहे, ज्या 2nd स्टेज म्हणजे ही अपिलिएट 3 मेंबर ॲडवायझरी बॉडी, त्यातला एक मेंबर जो इंडिपेंडंट मेंबर आहे जो सिलेक्ट केला जाईल OCC जी कंपनी असते त्या ग्रुपच्याच एम्पॅनल्ड ग्रुप असेल, त्यांचाच एक एम्पॅनल्ड ग्रुप असेल जो तो एक मेंबर इंडिपेंडंट मेंबर सिलेक्ट केला जाईल. म्हणजे इथं कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट दिसून येतोय असं एक क्रिटिसिझम केलं जाते की इंडस्ट्री लेड इंडिपेंडंट ॲडवायझरी बॉडी अशी तुम्ही एनविसाज करताय. तर अशा प्रकारच्या इंडिपेंडंट मेंबर्सच्या इंटिग्रिटीवर डाऊट आहे. त्यामुळं मेंबर जे आहेत ते ॲडवायझरी कमिटीतले अदर दॅन इनसाइड द OCC कमिटी अशांनी अपॉइंट केलेले असावे, अशा प्रकारचं एक रेकमेंडेशन आहे. त्याच्यावर आता गव्हर्नमेंट काय डिसिजन घेतं ते आता बघायला लागेल. तर याच्यामध्ये आपल्याला मेन्समध्ये आन्सर लिहिताना सजेशन्स द्यावं लागतं, काहीतरी क्रिएटिव्ह आपलं स्वतःचं काहीतरी सोल्युशन, अशा सजेशन्स अशा पद्धतीनं द्यावं लागतं. तर एक सजेशन ह्यामध्ये दिलं गेलेलं आहे की सम OCC प्लेयर्स असं म्हणतात, त्यातले काही सम OCC ह्याच्यावरती उपाय काय काढलाय, तर IAMEI शुड सेटअप अ पेड ॲडवायझरी पॅनल फॉर विच OCC विल हॅव टू ड्रॉ देअर इंडिपेंडंट मेंबर्स ऑल्सो कॉन्ट्रीब्यूट टू देअर कॉस्ट. म्हणजे IAMEI ह्यांनी एक OCC मध्ये इंडिपेंडंट पॅनल बसवण्यासाठी एक इंडिपेंडंट ॲडवायझरी बॉडी असं एक बनवावी, स्वतःची बॉडी बनवावी, ज्याला पे केलं जाईल. पे IAMEI करणार, जे की OCCच्या थ्रूच करणार, OCC कडूनच घेऊन त्यांना पे करणार, जी इंडिपेंडंट असेल आणि ती स्वतः एक इंडिपेंडंट मेंबर तिकडं ड्रॉ करून देईल ज्या आपल्या ॲडवायझरी रिड्रेसल जे मेकॅनिझम आहे त्याच्यामध्ये. अगेन अनदर प्रॉब्लेम आहे, दुसरा प्रॉब्लेम त्याच्यामधला असा आहे की सम OCC प्लेयर्स ऑल्सो आर अनकम्फर्टेबल with the idea that the industry body undertaking the peer review of its content. इंडस्ट्री बॉडीज जे OCCचीच इंडस्ट्रीज बॉडी, हे जे इंटरनल कमिटी आणि अपिलिएट कमिटीतले जे 3 मेंबर्स हे इंडस्ट्री OCCतलेच मेंबर हे सिलेक्ट करून देणार. तर दे फिअर दॅट दे कुड बी लायसन्स्ड. ह्याच्यामध्ये इंटरनल क्रोनी कॅपिटलिझम किंवा इंटरनल जे कॉर्पोरेट रायव्हलरीज असतात ते प्ले करू शकतात, अशा प्रकारचं एक आर्ग्युमेंट आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियामध्ये जे झालेले पे, आता हे OTTची दुसरी न्यूज आहे की पे फॉर न्यूज कंटेंट ऑन एक्झिट ऑस्ट्रेलिया, अशा प्रकारचं एक ऑस्ट्रेलियन गव्हर्नमेंटनी गुगलला सांगितलेलं आहे की यू हॅव टू पे फॉर द ॲडव्हर्टाइजमेंट्स दॅट यू आर गेटिंग थ्रू द मीडियम्स ऑफ युअर कंटेंट युअर प्लॅटफॉर्म.
तर त्याच्यामध्ये एक लँडमार्क लेजिस्लेशन त्यांनी तयार केलेलं आहे की ज्याच्यामध्ये गुगलला तुम्ही फायनान्स करा आम्हाला गव्हर्नमेंटला अशा प्रकारे सांगितलं. त्याला न्यूज मीडिया बार्गेनिंग कोड असं म्हणलेलं आहे. ते मॅन्डेटरी कोड ऑफ कंडक्ट आहे. त्या कोडच्या अंडर बार्गेनिंग पॉवर जे तुम्ही न्यूज मीडिया बिझनेसेस आहेत आणि टेक जायंट्स आहेत, ह्या टेक जायंट्समध्ये जे कॉन्फ्लिक्ट होतं आणि त्याच्यामधनं बार्गेनिंग पॉवर जी आहे ती टेक जायंट्सची मोठी आहे. गुगल, फेसबुक, ॲपल, नेटफ्लिक्स, मायक्रोसॉफ्ट ह्या टेक जायंट्सची बार्गेनिंग पॉवर जास्त असल्यामुळं तुम्ही अदर न्यूज मीडियाला स्टायफल करता ह्या रेसमधून. तर त्यामुळं ह्या फिअरमधून त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही एक गव्हर्नमेंटला अशा प्रकारचं एक फायनान्स प्रोव्हाइड केलं पाहिजे एक टॅक्सच्या स्वरूपात. तर याच्यामध्ये फिअर काय आहे तर इट कुड डिस्टर्ब द फ्री अँड ओपन सर्व्हिसेस. जे इंटरनेटच्या थ्रू आपण गुगलच्या थ्रू इंटरनेटच्या थ्रू फ्री अँड ओपन सर्व्हिसेस घेतो तर त्याच्यामध्ये डिस्ट्रप्शन येऊ शकतं. किंवा गव्हर्नमेंट वुड गिव्ह अ हँडफुल ऑफ न्यूज बिझनेसेस अँड ॲडव्हान्टेज ओव्हर द अदर एव्हरीबडी एल्स. तर त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट काही बिझनेसेसला फेवर करू शकतं जे की आधी व्हायचं. तर त्यामुळे हे लिबरलाइज वर्ल्डच्या अगेन्स्ट जाते असं अशा प्रकारचा आर्ग्युमेंट आहे. त्यानंतर सोशल मीडिया मस्ट कॉम्प्लाय विथ द लॉ ऑफ द लँड हे तिसरं आर्टिकल आपल्या ह्याच्यामध्ये. तिसऱ्या इश्यूमध्ये आहे की आत्ता जे झालेलं आहे की ट्विटर आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्यामध्ये जे क्लॅशेस चालू झाले की ट्विटरनी आधी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला सांगितलं, गव्हर्नमेंटने सांगितलं की ट्विटरला तुम्ही अशा प्रकारच्या ह्या 26 जानेवारीच्या परीक्षेच्या वेळी जो व्हायलन्स झाला त्या व्हायलन्सला कर्व करण्यासाठी काही हँडल्स असतील ट्विटर हँडल्स हे शटडाऊन करा. तर त्याच्यावरती ट्विटरनी नकार दिलेला की इट इज अगेन्स्ट द फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आर्टिकल 19(1)(a) ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. तर त्यामध्ये इंडियन गव्हर्नमेंटने नंतर अल्टिमेटम दुसरा अजून जेव्हा त्यांना दुसऱ्यांदा सांगितलं तेव्हा ट्विटरनी कॉम्प्लाय केलं आणि जवळपास 1398 अशा प्रकारचे हँडल्स हे त्यांनी काढून टाकले जे फ्लॅग केले गेले होते. तर अशाच प्रकारचं डोनाल्ड ट्रम्प फॉर्मर US प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटर अकाउंटच्या वेळी त्यांनी अजून परमनंटली सस्पेंडेड केलेलं आहे ट्विटरने आणि इंडियामध्ये करायला ते नकार देत होते. तर याचं कारण काय आहे तर यांना असं म्हणायचं की याच्यामध्ये मागे कमर्शियल रिझन आहे, फायनान्शियल कमर्शियल रिझन असू शकते. तर इंडिया इज द थर्ड लार्जेस्ट मार्केट. नंबर ऑफ युजर्स जे आहेत ट्विटर युजर्स त्याच्यामध्ये USA मॅक्सिमम युजर्स आहेत ॲब्सोल्यूट नंबर्समध्ये आणि सेकंड नंबरला जपान, थर्ड इज इंडिया. तर त्यामध्ये जे मिनिस्ट्री ऑफ मेटी मिनिस्ट्रीने जे सस्पेन्शन डिमांड केलेले तर त्याच्या संबंधीचं हे आर्टिकल आहे. त्यात लिगल ज्या गोष्टी आहेत आपल्याला बघावं लागतं, टेक्निकल काय गोष्टी आहेत त्या आपल्याला उपयोगी पडू शकतात. ट्विटरच्या जे ऑपरेटिंग गाईडलाईन्स आहेत ट्विटरचे ऑपरेटिंग गाईडलाईन्स आर डिफाईन्ड बाय द इंडियन लिगल एन्व्हायरमेंट, त्या सब्जेक्टेड टू इंडियाज लेजिस्लेशन इंडियाचे लॉ ऑफ लँड्स आहेत. तर त्यामुळं ट्विटरला फ्रीडम असं नाही असं म्हणलेलं आहे त्यांनी. जो US कम्युनिकेशन डिसन्सी ऍक्ट जो त्या आपण बघू पुढे आता. तर सेक्शन 153 ऑफ द IPC याच्यामध्ये एनीवन हू बाय वर्ड्स ऑर बाय एक्सप्रेशन प्रमोट्स एनमिटी बिटवीन द पीपल त्याच्या अगेन्स्ट IPCच्या अंडर 153 सेक्शनच्या अंडर ऍक्शन घेता येऊ शकते. त्यानंतर सेक्शन 69A ऑफ द IT ऍक्ट. 69A हा 2 वर्ष झालं का असतो आता सध्या. तर हा IT ऍक्टच्या अंडर जो 69A सेक्शन आहे त्याच्यामध्ये एनी ऑथॉरिटी जी कुठलीही ऑथॉरिटी असेल जी गव्हर्नमेंटनी एखादी ऍक्सेस एखाद्या इन्फॉर्मेशनचा ब्लॉक करण्यासाठी सांगितलेलं असेल जर एखाद्या प्लॅटफॉर्मला आणि ते जर करत नसतील तर त्याच्या अगेन्स्ट गव्हर्नमेंट त्याला त्या इंटरमिजिएटच्या अगेन्स्ट कारवाई करू शकते. तर याचा अर्थ कसा आहे तर आता जो आपला चायनीज ॲप्स बॅन केले गव्हर्नमेंटनी 59 चायनीज ॲप्स वगैरे बॅन केले तर हे सेक्शन 69A च्या अंडर केलेलं IT ऍक्टच्या अंडर केलेलं होतं. The government can punish the intermediaries who do not comply with the government's orders of blocking the access to harmful information. तर अशा प्रकारचे हे महत्वाचं सेक्शन आहे. 66A जो आहे तो काढून टाकला गेलेला तो आपल्याला विचारला होता UPSCला. 66A जो श्रिया सिंगल केस 2015. त्यानंतर US कम्युनिकेशन डिसन्सी ऍक्ट हा एक ऍक्ट आहे, युनायटेड स्टेट्सचा ऍक्ट आहे तो, जो US मधल्या ज्या सोशल मीडिया किंवा अदर मीडिया आउटलेट्स आहेत तर त्यांच्या लायबिलिटीज डिफाईन करण्यासाठी बनवलेला आहे. त्याच्या सेक्शन 230 US कम्युनिकेशन डिसन्सी ऍक्ट मधला जो सेक्शन 230 आहे तो इट डझंट प्रोटेक्ट सोशल मीडिया आउटलेट्स इन इंडिया. त्यामुळं गव्हर्नमेंट कॅन ऑब्जेक्ट टू ट्विटर्स कंडिशन्स हिअर. त्यामुळं ह्या सेक्शन 230 ऑफ द US कम्युनिकेशन डिसन्सी ऍक्ट ह्याच्या अंडर ट्विटरला प्रोटेक्शन दिलेलं नाही.
इन केस ऑफ इंडियामध्ये ऑपरेट होताना ट्विटरला किंवा अदर सोशल मीडिया आउटलेट्स ऑफ युनायटेड स्टेट्स तर त्यांना इथं प्रोटेक्शन नाही, अशा प्रकारचा तो ऍक्ट आहे. तर ट्विटरच्या क्रेडिबिलिटीवरती पण डाऊट घेतला जाऊ शकतो की ट्विटर अ गॉड, हाऊ कॅन ट्विटर डिसाइड whom to flag and whom not to flag. तर त्यामुळं ॲज इट डज नॉट हॅव एनी टीम ऑफ इन्व्हेस्टिगेटर्स हु अबाइड बाय द जर्नलिस्टिक एथिक्सला फॉलो करणारे काही असे इन्व्हेस्टिगेटर्स ट्विटरकडे नाही आहेत, त्यामुळे ट्विटर डिसाईड कसं करणार आहे. त्या अशा प्रकारे एक एथिकल क्वेश्चन ट्विटरवर रेज केला जातो. त्यानंतर त्याचे जे एक्झाम्पल्स आहेत ट्विटरचे प्रॉब्लेम्स, ह्याच्यावरती एक एक्झाम्पल 2014 हॅशटॅग ऑल आईज ऑन आयसिस अशा प्रकारचं एक हॅशटॅग चालवलं होतं, ज्याच्यामध्ये आयसिसनी चालवलेलं आणि जे 1,500 गोरिल्ला वॉरियर्स होते आयसिसचे, त्या 1,500 गोरिल्ला वॉरियर्सनी ट्विटरवरती असं हे ट्रेंड चालू केला आणि त्यांनी असं सांगितलं की मोसुलवरती, जे इराकमध्ये मोसुलवरती इन्व्हेजन करायला स्टार्ट करतो. आणि अशा ह्या फिअरमधून, सोशल मीडियाच्या फिअरमधून 25,000 स्ट्रॉंग इराकी गॅरिसन होता. इराकचे 25,000 25,000चं जे सैन्य होतं विथ ॲडव्हान्स्ड वेपनरी, त्याच्यावर सुद्धा ते ओव्हरकम करू शकले 1,500 गोरिल्ला वॉरियर्स ऑफ द आयएस ऑन द ट्विटर. तर त्यामुळे दॅट इज द सोशल मीडियाची पॉवर किती मोठी आहे हे सांगितलेलं आहे यामध्ये. त्यामुळं ट्विटरची जी पोझिशन आहे सेल्फ प्रोक्लेम्ड चॅम्पियन ऑफ द सिव्हिल लिबर्टी, अशा प्रकारचे ट्विटर स्वतःलाच म्हणून घेतं की आम्ही सिव्हिल लिबर्टीचे चॅम्पियन आहे. तर मग अशा प्रकारचे क्वेश्चन्स पण रेज केले जातात ट्विटरवर. त्यानंतर ट्विटरचं जे बिझनेस मॉडेल आहे त्याला MDAU असं म्हणलेलं आहे. MDAU म्हणजे मॉनिटायझेबल डेली ऍक्टिव्ह युसेज. MDAU ह्या MDAU मॉडेलच्या अंडर हाऊ मेनी पीपल आर एंगेजिंग विथ द ट्विटर हे कॅल्क्युलेट केलं जातं. तर त्याच्यामध्ये अदर दॅन US इंटरनॅशनली 1.5 times मोर युजर्स आर एंगेजिंग विथ द ट्विटर, हे प्रूव्ह झालेलं आहे. ॲज लॉंग ॲज द एंगेजमेंट इन्क्रीजेस इंटरनॅशनली द सिव्हिल अनरेस्ट ऑल्सो इन्क्रीज्ड. जशी ही एंगेजमेंट वाढली सिव्हिल अनरेस्ट पण वाढली. ट्विटरमुळे सिव्हिल अनरेस्ट झाली आहे का, अशा प्रकारचे क्वेश्चन रेज केला जातो. हे इंडियाच्या कन्सर्नमध्ये बघितलं तर इंडियामध्ये जे ट्विटर युजर्स आहेत ते 2011 आणि 2019 याच्यामध्ये 11 मिलियनचे 34 मिलियन झालेले आहेत. 2011ला 11 मिलियन होते, 19ला ते 34 मिलियन झालेले म्हणजे वाढलेले आहेत. तर ह्याच दशकामध्ये जवळपास ह्या दशकामध्ये सिव्हिल अनरेस्ट सुद्धा इंडियातला वाढलेला आहे. पोस्ट इंडिपेंडंट इंडियामध्ये ह्या डिकेडमध्ये 11 ते 19च्या ह्या डिकेडमध्ये मॅक्सिमम आपल्याला सिव्हिल अनरेस्ट झालेला दिसतो. म्हणजे याचा लिंक डायरेक्टली आपण करू शकत नाही, पण काहीतरी लिंक असू शकते का, अशा प्रकारचा क्वेश्चन मार्क रेज केला जातो. त्याचप्रकारे कन्क्लुजनमध्ये आपल्याला काय म्हणता येईल तर ह्या सोशल मीडिया रेग्युलेशन्सवर काय करता येईल याच्यामध्ये कन्क्लुजनमध्ये आपल्याला एक लिहिता येईल की ड्राफ्ट इंटरमिजिएटरी गाईडलाईन्स आहेत ज्या आपल्या इंडियन गव्हर्नमेंटनी बनवलेल्या आहेत, त्या पेंडिंग आहेत, 2 वर्ष झालं पेंडिंग आहे. जे BN श्रीकृष्ण कमिटी होती डेटा प्रोटेक्शनच्या बद्दल, तर त्या BN श्रीकृष्ण कमिटीचा रिपोर्ट आला. त्यानंतर पर्सनल डेटा प्रोटेक्शन बिल आपल्याकडे फॉर्म झालेलं आहे, आपल्या पार्लमेंटमध्ये पेंडिंग आहे ते, आणि इट इज ऑल्सो येट टू बी पास्ड. आणि त्याच्यामध्ये एक प्रोव्हिजन आहे की एनी एलिमेंट विच हॅम्पर्स द पब्लिक ऑर्डर ऑर द नेशन सॉव्हरेनिटी, अशा प्रकारचे एनी एलिमेंट असेल किंवा कुठलाही कंटेंट किंवा कुठलाही हँडल असेल तर अशा प्रकारच्या अकाउंटला शटडाऊन केलं जाईल. 72 hours शटडाऊन केलं जाईल, अशा प्रकारची ती प्रोव्हिजन दिलेली आहे. पण ते अजून पास झालेलं नाही, बट इट कॅन बी युज्ड अगेन्स्ट दिस काइंड ऑफ प्रोपोगंडा. त्यानंतर टेस्ट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी, वी शुड मेंटेन द टेस्ट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. हे सुप्रीम कोर्टाने वारंवार सांगितलेलं आहे. टेस्ट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी व्हाईल रेग्युलेटिंग आपल्याला GS3 मध्ये रेग्युलेटरी बॉडी अशा प्रकारचा सिलेबसमध्ये पॉईंट आहे, त्याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात. तर टेस्ट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी शुड बी मेंटेन व्हाईल रेग्युलेटिंग. तर हे टेस्ट ऑफ प्रोपोर्शनॅलिटीचे 5 मुद्दे आहेत, ते मुद्दे इंटरनेटवरून बघून घेऊ शकता तुम्ही. त्याच्यामध्ये मेंटेनिंग पब्लिक ऑर्डर किंवा युजिंग द लिस्ट हॅम्परिंग लिस्ट रेस्ट्रिक्शन्स घालणारा ऑप्शन जर असेल तर तो वापरू शकता तुम्ही, ज्याला आता 2020 मध्ये अनुराधा बसिंग केसमध्ये सुप्रीम कोर्टनी तो टेस्ट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी वापरला होता. जम्मू काश्मीरच्या रिलेटेड होतं. जम्मू काश्मीरमध्ये जे इंटरनेट शटडाऊन गेलेलं होतं त्यावेळी. तर टेस्ट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी वारंवार यूज झालेला आपल्याकडे कन्सेप्ट आहे, सुप्रीम कोर्टने वापरली. जशी ती मागं RBIचे ज्या क्रिप्टोकरन्सीचे रेग्युलेशन्स आणि RBIचे चालू होतं त्यावेळी कोर्टाने सांगितलं की RBI शुड नॉट यूज दिस रेग्युलेटरी पॉवर्स ओव्हर क्रिप्टोकरन्सीच्या संदर्भामध्ये. बट RBI त्याला रेग्युलेट नाही करू शकत.
तर गव्हर्नमेंटनी केलं तर चालेल, सेंट्रल गव्हर्नमेंटनी अशा प्रकारे, कारण ते टेस्ट ऑफ प्रपोर्शनॅलिटीला बसत नाही. तर अशा प्रकारचं हे आजचा आपला इनिशिएटिव्ह होता. अशा प्रकारचे नवनवीन लेखांचं आपण आता विश्लेषणासाठी हे सदर कंटिन्यूस चालू ठेवणार आहोत डेली. तर अशा प्रकारे ह्याच्यामधून आपल्याला जास्तीत जास्त फायदा, मॅक्सिमम बेनिफिट टू द पीपल हु आर कॅन्डिडेट्स हु आर अपिअरिंग फॉर द एक्झाम, तर त्यामध्ये तुम्हाला फायदा होईल. तर हे अशा प्रकारे आपण थांबूया आज. थँक्यू.